तो शासनामधून 13 मध्ये निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतरही दादाकडे आता जवळ 12-13 वर्ष मी खासगी काम त्यांच्याकडे काम करत आहे. खरं तर दादांची दादा इकडे पुढे बघा अनुभव तुम्ही या ठिकाणी पाहिले काय नेमकी आठवणी काय दादा कितीतरी आठवणी अशा आहेत की सांगण्यासारख्या की त्यांनी समजा त्यांचा तो वक्तशीरपणा, स्वच्छता म्हणा, कामाचा टाइम दादा समजे म्हणले तू सकाळी 6ला तयार राहा तर आम्ही 5:30ला तयार राहायचो. आणि त्यांची जी लोकांचं काही म्हणणं आहे की बाबा दादा कडक होते बोलायचे, पण तो भाग चुकीचा आहे. दादा कडक होते पण शिस्तीचे कडक होते. असे काही कोणालाही काय बोलत नव्हते ते. आणि एखादा कुणी जाऊ द्या, सामान्य माणूस छोटा मोठा कुणी असलं तरी ते त्यांना मदत करायचे. माझं तर काही विषय नाही. मंगळवारी शेवटची कॅबिनेट झाली त्यावेळेस तुम्ही सोबत होते दादाच्या. काय रात्रीपर्यंत? हो, रात्रीपर्यंत मीटिंग चालू होतं. मीटिंग संपल्यानंतर ते आम्हाला ठरलं की बाय रोड पुण्याला जायचं आणि पुण्यात मग दुसऱ्या सकाळी ह्याला जायचं, बारामतीला जायचं. बारामती सकाळी 10 वाजता निराव ऑगस्टला दादांची सभा होती. अशा 2-4 सभा ठरल्या होत्या. कशामुळे उशीर झाला? काय झालं? उशीर काही झालेला नाही. दादांनी ठरवलंच की आता म्हणजे आम्ही बऱ्यापैकी 99% आम्ही बाय रोड जायचं होतं. आमचा शंकर मुलगा आधी बॅगा तयारी ठरल्या होत्या की आपण बाबा बाय रोड जाऊया. पण ते काही उशीर झाला आणि हे ते दुसरे सगळ्या विमानाने निघाले. त्याच्यामुळे दुःख घडणं घडली. गाड्या नाही पाहिजे होती. मामा सगळ्या बाबतीत दादा वक्तशीर म्हणजे सगळ्या बाबतीत फार काळजी घ्यायची. मग हे सगळं ज्यावेळेस तुमच्या आधी ठरलं होतं की बाय रोडने जायचं, बदलला निर्णय कसा? रात्री उशीर झाला ना, काही मिटिंगमुळे जाता रात्री उशीर झाला. थोडासा उशीर झाल्यामुळे म्हणले बस सकाळी डायरेक्ट बारामतीला विमानानं जाऊया. जातो मग म्हणले तू उद्या बाय रोड पुण्याला ये. मग मी बारामतीनं पुण्याला येईन. मग मी मामा सगळ्या तुमच्या जे सगळे एसपी असतील, तुम्ही असाल, सगळे इतकी वर्ष तुम्ही आज सहवासात होता, काय भावना आहेत आता? भावना काय आता साहेब की एवढं दुःख वाटतं, एवढं की आम्हाला तर काय बोलू शकत नाही. आणि मला तर अजून माझं मन असं म्हणतं की दादा आपल्याच आहेत अजून दादा गेले नाही. त्याचे फोटो बघितले ना तुम्ही, बघा त्यांचे फोटो बघा तुम्ही, म्हणजे किती वाईट वाटतंय साहेब. बघा मामा, ज्यावेळेस अजित पवार असायचे त्यावेळेस अजित पवार अनेकदा कॅनव्हास सोडून निघून पण त्यावेळेस मात्र तुम्ही सोबत असायचं. कसं तुमचं टायमिंग व्हायचं? नाही टायमिंग मी आता तुम्हाला पहिलं काय सांगितलं, दादा म्हणले जर 5ला म्हणले तर आम्ही 5:30ला तयार असणार. मग दादा रात्री 12 वाजो 2 वाजो गाडी आमची नीट सकाळी आम्ही अर्धाच गाडी तयारच अगोदर. दादा म्हणले 5-4:30ला गाडी तयार असायची. अनेकदा अजित पवारांचं मनवे मामांचं आय टू आय कॉन्टॅक्ट म्हणून कळायचं मनवे मामांना, असं आम्ही ऐकलंय की इकडे जायचंय. मग ते कसं नेमकं त्याबद्दल? नाही आता ती तेव्हाची परिस्थिती असायची. समजा काय असेल तर तेव्हा ते सांगायचं मला असं काही अगोदर सांगायचे नाही. पण बाबा चल इकडे म्हणजे काय जायचं तिकडे. पण बरं का, दादांनी माझ्यावरती आमच्या मनवे कुटुंबावरती फार प्रेम केलेलं आहे. आणि मी पहिला शासकीय सेवेत होतो. त्यातून मी 2013 मध्ये रिटायर झालो. त्यानंतर आता 12 वर्ष त्यांच्याकडे खाजगी म्हणून काम केलेलं आहे. त्यावेळी शासनामध्ये होतो. मामा मनवेमामांचं कुटुंब कुठलं? मी सातारचा तालुका जिल्हा सातारा, मुक्काम मनवेवाडी. मग हे दादांची नोकरी सुटल्यानंतर कसं तुमचं हे झालं? नोकरी माझी सुटलीच नाही ना. संपल्यानंतर काय झालं, जेव्हा निवृत्त झालो ना तेव्हा दादा मला म्हणले अरे मनवे तू कुठं जायचा काही विषय नाही म्हणले, तू बाबा असं माझ्याकडे काम करायचं. आणि ती काही विषय झाला नाही. तो कुठल्या विभागात होते? मी शासकीय परिवहन सेवा वरळी मुंबईला. दादा नॉट रिचेबल आहे नंतर? नाही असायचं तसं काय नाही. आता तो भाव वेगळा आहे. तो कसं जेव्हा आम्ही त्याची सक्ती असायचो विषय तो नव्हता. आणि झाले अजून काय आठवण आहे का? नाही आठवण म्हणजे हे वक्तशीरपणाची आठवण आहे सुना. आणि कुठल्याही तुमचे मीडियावाले सुद्धा असायचे तिथे. आमच्या देवगिरी बंगला असू द्या, प्रेमकोट असू द्या किंवा सहयोग असू द्या, चहा पाणी दादा स्वतः सांगायचे मनवे त्यांना चहा नाश्ता देण्याची व्यवस्था कर. तुमचे TV9 वाले मुंबईला निम्याचे बघा प्रेमकोटला, तुम्ही कोण आहात तर ते त्यांना कंटिन्यू कोरोना काळामध्ये सुद्धा दादांनी सोय केली होती चहा पाणी नाश्ता.